द्वितीय वर्ष कला SYBA या वर्गातील S2 साहित्य विचार व समीक्षा या विषयासाठीच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्र, तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत. त्या नोट्समधलेच सगळे प्रश्न येतील असं नाही. बारीक सारीक प्रश्न काही आणखीही मी तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्याला एक अंतर्गत परीक्षा घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला काही सराव प्रश्न टेक्स्टमध्ये पाठवणार. परंतु ते सराव प्रश्न काय आहेत हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया की तुम्हाला मागच्या सत्राप्रमाणे आता बाकीच्या परीक्षा देतात तसंच एक 4 पर्याय देण्यात येतील आणि त्या 4 पर्यायापैकी एक पर्याय तुम्ही निवडायचा असतो, बरोबर आहे. आणि त्या प्रत्येकाला 1 मार्क्स असणार आहे. 30 गुणांची तुमची परीक्षा असणार आहे, बरोबर आहे. कारण एरवी कसं आहे 20 मार्काची परीक्षा आणि 10 मार्काचा प्रोजेक्ट होता. परंतु आता तुम्ही प्रोजेक्ट देणं घेणं ते व्हिडिओ काढणं एवढ्या मुलांनी ते शक्य होईल काय हा एक प्रश्न आहे. त्यामुळे तूर्त आपण 30 मार्काची परीक्षा घेऊ आणि ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी प्रोजेक्ट जे काही नोट्समध्ये आहे तेच देणारे ते लिहून काढा आणि 2-2 3-3 पानं लिहून मला पाठवून द्या व्हॉट्सअपवर. बरोबर आहे, म्हणजे तुमची हजेरी लागेल. आता साहित्याला पर्यायी शब्द काय असा प्रश्न आला तर त्याला उत्तर काय? टीका. बरोबर आहे. सॉरी, साहित्य समीक्षाला पर्यायी शब्द कोणता वापरला जातो तर टीका हा शब्द वापरला जातो. दुसरा कुठलाही शब्द वापरला जात नाही. आता टीका म्हणजे काय? दुसरा प्रश्न, टीका म्हणजे काय तर साहित्य कृतीतील उत्तर आहे गुणदोष दाखविणे. आता त्याच्यामध्ये पर्याय बाकीचे असतील परंतु उत्तर काय? गुणदोष दाखवणे. इतर पर्याय काही मी सांगत बसत नाही. मूळ उत्तर की साहित्य समीक्षेचं किंवा टीकेचं उद्दिष्ट काय आहे की साहित्य कृती श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे की याच्यात कोणते गुण आहेत किंवा काय दोष आहेत. साहित्य व्यवहारामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? प्रश्न नीट समजून घ्या. कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? एकूण साहित्य व्यवहार जर समजला तर साहित्य निर्मिती, साहित्याचा आस्वाद आणि साहित्य समीक्षा या 3च प्रकाराचा समावेश साहित्य व्यवहारात होतो. लेखकाचा समावेश साहित्य व्यवहारात होत नाही, तो साहित्य निर्मितीमध्ये होतो. बरोबर आहे. साहित्याच्या निर्मितीमध्ये लेखक आलाच नाही का. साहित्य समीक्षा म्हणजे साहित्याचं काय करणे होय तर मूल्यमापन करणार. दोष दाखवणे किंवा गुण दाखवणे नुसतं असं नाही तर साहित्य कृतीचं मूल्यमापन म्हणजे ती कलाकृती कोणत्या पातळीवर कोणत्या ठिकाणी एकूण कोणत्या त्या प्रकारात वाङ्मय इतिहासाच्या ठिकाणात कोणतं स्थान आहे. म्हणजे कोसला ही कादंबरी आपण एक मैलाचा दगड मानली जाते कादंबरी भालचंद्र नेमाडेची, बरोबर आहे. किंवा मराठेकरांची कविता ही एक नव मनवंतर नव परिवर्तन घडवणारी मानली जाते. तर असं मूल्यमापन तिचं अपेक्षित असतं. साहित्य विषय समीक्षेचा वर्ण विषय काय? साहित्य समीक्षा कशाचं वर्णन करते तर ती साहित्याचं जे विश्व आहे त्याचं वर्णन करते असं तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे. त्याच्यात म्हणजे साहित्याचं प्रयोजन काय आहे, कशासाठी लेखकांनी लिहिलं वगैरे काही नाही. एकूण त्या लेखकाचं साहित्य विश्व किंवा एकूण साहित्य विश्व जे असतं म्हणजे मोठे मोठे जे समीक्षक आहेत, राग जाधव, राभा पाटणकर, राशंबाळिंबे, बाबा पाठक, हे एकूण साहित्य विषय बोलतात त्यांच्या समीक्षेच्यामध्ये. बरोबर आहे. एखाद्या कलाकृतीविषयी बोलत नाहीत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे समीक्षा लेखन म्हणजे काय तर साहित्य कृतीची ओळख करून देणे, साहित्य कृतीच्या रचनेचं कौशल्य दाखवणं आणि तिच्यातील गुंतागुंत दाखवणं. ही सगळी म्हणजे वरील सर्व
साहित्य समीक्षेच्या लेखनामध्ये मोडतात. साहित्य समीक्षेत कशाचा म्हणजे टिंबटिंबचा वेध घेऊन विश्लेषण किंवा संश्लेषण केले जाते? तर सौंदर्याचा वेध घेऊन, त्याच्यातला सौंदर्याचा वेध घेऊन त्याचं विश्लेषण आणि संश्लेषण केलं जातं. बरोबर आहे. आता हे सगळ्या कलाकृतीला लागू पडतं. बरोबर आहे. म्हणजे चित्रपटामध्ये सुद्धा तेच येतं. चित्रपट सुद्धा एक कलाच आहे. चित्रकला आहे, संगीत कला आहे, नृत्य कला आहे. तर त्या सगळ्यामधलं सौंदर्य तिथे नाच सौंदर्य मानलं जातं, नाही का? म्हणजे भरतनाट्यम जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला आजकालचे हे फालतू वाटतील बाकीचे डान्स वगैरे. बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर साहित्य कृतीची समीक्षा टिंबटिंबच्या अंगाने करणे गरजेचे असते. आता कोणत्या अंगाने करण्याची गरजेची असते? फक्त त्याच्यातला आशय पाहायचा, केवळ अभिव्यक्ती म्हणजे मांडणी, काय सांगितलं कसे सांगितलं. आशय म्हणजे काय, काय सांगितलं, आणि अभिव्यक्ती म्हणजे काय, कसे सांगितले. तर आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगाने साहित्य कृतीची समीक्षा करणं गरजेचं असतं. बरोबर आहे. नुसता आशय सांगून उपयोग नाही आणि नुसते अभिव्यक्ती, दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. त्यानंतर साहित्य कृतीच्या मूल्यमापनामध्ये टिंबटिंब यांना स्थान असते. तर कशाला स्थान असते? केवळ जीवनमूल्यांना, केवळ कलामूल्यांना, किंवा त्या साहित्य कृतीतील पात्रांना नाही. तर साहित्य कृतीची समीक्षा साहित्य कृतीच्या मूल्यमापनात कलामूल्यही महत्वाची असतात आणि जीवनमूल्यही महत्वाचे असतात. कलेची म्हणून काही मूल्य आहे, ज्याला सौंदर्य मूल्य असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आता सत्यम शिवम सुंदर हे जीवनाची शाश्वत मूल्य आहेत. त्यातलं सुंदर हे जे मूल्य आहे ते कलेचं मूल्य आहे, नाही का? म्हणून ती जीवनमूल्य आहेत शाश्वत, पण सुंदरता हे कलेचं मूल्य आहे, शाश्वत स्वरूपाचं किंवा सौंदर्य वगैरे. आणि म्हणून त्याचा उत्तर असं आहे की कलामूल्य व जीवनमूल्य. समीक्षा ही साहित्यातील टिंबटिंबचा वेध घेते. तर कशाचा वेध घेते ती? तर सौंदर्याचा वेध घेते. वर विश्लेषण आणि संश्लेषण असं आलंय. प्रश्न एकसारखाच आहे, परंतु इथे उत्तर तेच आहे, सौंदर्याचं. लक्षात ठेवा. समीक्षक हा कलावंताचा काय असतो? चांगला मित्र असतो. किंवा तो त्याच्या जवळचा असतो किंवा शत्रू असतो असं नाही. पण मित्र याचा अर्थ कोणता मित्र? सहृदय मित्र, तो समजून घेतो असा. बरोबर आहे. सहृदय मित्र म्हणजे आपल्या व्यवहारातला, बरोबर आहे, व्यवहारातला जो मित्र आहे तो मित्र इथं नव्हे, आपले मित्र वेगळे. पण कलाकृतीमध्ये तिचा आस्वाद घेत असताना तो कसा घेतला जातो? तर तो कलावंत जो असतो त्या कलाकृतीचा एक सहृदय मित्र म्हणून, सहप्रवासी म्हणून त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. तर त्याचं उत्तर आहे सहृदय मित्र. बरोबर आहे. आता खालीलपैकी समीक्षेचं कार्य कोणतं? तर शैलीचं सौंदर्य दाखवणं, म्हणजे प्रत्येकाची शैली वेगळी आहे, नाही का? प्रत्येक लेखक तशी शैली म्हणतो आपण. आशय आणि अभिव्यक्ती यांचं सौंदर्य दाखवणं, किंवा त्याचं स्वरूप दाखवणं, आणि आशयाची परिणामकारकता दाखवणं आणि त्याची चिकित्सा किंवा मीमांसा करणं. तर
ही सगळी म्हणजे त्याचं उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे की साहित्यकृती अगोदर निर्माण होते की समीक्षा? अगोदर काय निर्माण होते? त्याचं सरळ उत्तर आहे साहित्य. साहित्यकृती निर्माण झाल्याशिवाय समीक्षा वगैरे वगैरे बाकीचं काय संशोधन सुद्धा हे साहित्यावरचं होऊच शकत नाही. बरोबर आहे काय? तर मग त्याला पर्याय दिलेले आहेत मी बाकीचं, पण मुळामध्ये साहित्यकृती ही अगोदर निर्माण होते, लक्षात ठेवा. साहित्यकृतीची मूल्यमापन करण्याची पद्धत म्हणजे काय? मूल्यमापन करण्याची पद्धत कशाला म्हणतात? तर समीक्षा पद्धतीला म्हणतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर समीक्षा हा शब्द कसा तयार झाला? तर मी कालच्या तासाला तुम्हाला सांगितलं, सम्यक ईक्षणे असा तो त्याचा अर्थ आहे. सम्यक ईक्षणे म्हणजे सगळ्या बाजूनी, सम्यक बाजूनी, सगळ्या बाजूंनी. ईक्षणे म्हणजे पाहणे. आता हा शब्द कशा मूळ धातूपासून तयार झाला? सम, सम अधिक ईक्ष, सम ईक्ष, सम्यक ईक्षणे म्हणजे समीक्षा, हे त्याचं उत्तर आहे. मग बाकीचे पर्याय दिलेले, समीक्षा, सम अधिक ईक्षा, सम अधिक वृक्ष वगैरे ते चुकीचे आहेत. समाजशास्त्रीय पद्धतीचा जनक कोणाला मानलं जातं? तर त्याला पर्याय दिलेले ते अरिस्टॉटल, शेक्सपियर, ग्रॅहम वगैरे. पण फ्रेंच शास्त्रज्ञ तेन तो तो तपिल्याचा तेन हा त्याचा जनक मानला जातो. बरोबर. त्यानंतर वाङ्मय मूल्याचे शास्त्र म्हणजे समीक्षा, हे मत कोणाचं आहे? तर हे मत आहे D.K. बेडेकर. बरोबर आहे. दिनकर केशव बेडेकर यांचं मत आहे. ते मार्क्सवादी समीक्षक होते. त्यामुळं समीक्षेचा विचार किंवा वाङ्मय मूल्यांचा विचार ते शास्त्रीय भूमिकेतून, एकूणच मार्क्सवादी भूमिका ही मार्क्सवादावर आधारित असल्यामुळे ते असं होतं. तर ते बाकीचे पर्याय आहेत, बाला कुलकर्णी, रेणे वेलेक वगैरे, ते काही द्यायचे नाही. D.K. बेडेकर. कोणत्याही कलाकृतीची समीक्षा करण्यापूर्वी तिचे टिंबटिंब वाचन करणे आवश्यक आहे. प्रगट वाचन म्हणजे मी जसं करतोय प्रगट वाचन म्हणतात त्याला. दुसरं मूक वाचन म्हणजे तुम्ही पुस्तक जसं वाचता घरी. आणि तिसरं आहे सूक्ष्म वाचन. बरोबर आहे. तर आपल्याला उत्तर अपेक्षित आहे की समीक्षा करण्यापूर्वी तिचं सूक्ष्म वाचन अभिप्रेत आहे. बरोबर आहे. आवश्यक आहे. तर हे असे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, हे तुम्हाला पाठवले जाणार आहेत, पण ते मी नीट समजून सांगतोय तुम्हाला. ओके. पुढचा याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आणखी पुढचे काही प्रश्न आपण बघू.